असं ऐतिहासिक मैदान तुम्हा सर्वांच्या साक्षीने आज या ठिकाणी संपन्न झालं, जे या ठिकाणी या महाराष्ट्राची परंपरा आणि दाखवून दिली की खरोखर पेडगावकरांनी सुंदर नियोजन केलं। पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि आजच्या मैदानामध्ये 1001 बैलगाडी स्पर्धक जे सहभागी झाले, ज्यामध्ये 100 गट झाले, 100 गटामध्ये 102 बैलगाडी मालक सेमीला पात्र झाले आणि 102 बैलगाडी मालकांपैकी या ठिकाणी जवळपास 10 बैलगाडी मालक फायनलला पात्र झाले। 2 सेमीमध्ये सामना झाला, एका सेमीमध्ये सामना झाला आणि एका गाडीचा या ठिकाणी पेडगाव ग्रामस्थांच्या वतीने सन्मान केला जातोय। अंबरनाथकर आणि नाशिक नडशीकर, तांडव आणि बादल या 2 बैलगाडी मालकांचा प्रथमतः सन्मान केला जाणार आहे। अगोदर निकाल जाहीर करतो, मग सन्मान आहेत। आजच्या मैदानातील 10व्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक 8 वरून धावलेली गाडी प्रदीप नाना पाटील कापूसखेड, नायरा प्रतीक पाटील वाडेकर कल्याण यांचा रामा सेठ आणि नाशिककरांचा टायगर, ते आजच्या मैदानातील 10व्या क्रमांकाचे मानकरी। आजच्या मैदानातील 9वा क्रमांक पटकावला जनतेच्या हृदयातला आणि मनातला हिंद केसरी मैदान, ज्या मैदानामध्ये 9वा क्रमांक पटकावला तास क्रमांक 1 वरून धावलेली गाडी दत्ता सेठ भिलारे, कुमारी अन्वी अमोल नावडकर सोनगाव, त्रिशूल आणि रुद्रा या गाडीचा 9वा क्रमांक आला। आजच्या मैदानामध्ये 8वा क्रमांक संपादित केला तास क्रमांक 9 वरून धावलेली गाडी आई गावदेवी प्रसन्न रणवीर राहुलबाई पाटील आडवली कल्याण यांचा मथुर आणि बाजी शार्दूल ग्रुप तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा राजा या गाडीचा 8वा क्रमांक आला। आजच्या मैदानातील 7व्या क्रमांकाचा मान पटकावला जनतेच्या हृदयातलं आणि मनातलं हिंद केसरी मैदान पेडगावकरांचं मैदान आणि या मैदानातील 7व्या क्रमांकाचा मान पटकावला ज्या बैलगाडी मालकाचं नशीब आहे 6व्याला 2 चिठ्ठ्या आल्या, ती चिठ्ठी उचलली, 92ला परत 6ला आले, गट काढला, सेमी काढला आणि फायनलला पात्र झाले। अशी सुंदर गाडी पाहिली आई तुळजाभवानी प्रसन्न गायत्री गोल्ड ओरिसा वडगाव हवेली श्रेयस मोरे रोहित गोडसे यांचा हरण्या आणि विकास रामभाऊ सरपंच हाल सावंगी बुलढाणा यांचा लक्षा, ते आजच्या मैदानातील 7व्या क्रमांकाचे मानकरी ठरले। आजच्या मैदानातील 6वा क्रमांक पात्र केला या बैलगाडी शर्यत क्षेत्रातली कालची नवीन विक्रमी खरेदी सौभाग्यवती उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे आणि एकनाथ दादा पाटील कंदूर यांचा आदत किंग राजा, जन ओपनला नशीब आजमावलं आणि ओपन मध्ये 6वा क्रमांक पात्र केला आणि त्याच्याबरोबर पाहला सौभाग्यवती उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे, बापूशेठ आंबेकर वडकी पुणे आणि कुमार अवतार पवार यांचा अर्जुन। आजच्या मैदानातील 5वा क्रमांक पात्र केला तास क्रमांक 8 वरून धावलेली गाडी, तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न काळूबाई प्रसन्न कुमारी अनुजा नितीनाबा सेवाळे हडपसर, कुमारी रिया प्रदीप गीते कात्रपगाव बदलापूर यांचा पाखऱ्या आणि त्याच्याबरोबर पाहला साईनाथ रघुनाथ भवार यांचा चित्र्या, ती आजच्या मैदानातील जनतेच्या मनातला हिंद केसरी किताबाचे 5म क्रमांकाचे मानकरी। आजच्या मैदानातील 4था क्रमांक पात्र केला तास क्रमांक 7 वरून धावलेली गाडी मोरिया प्रसन्न शंभूबाजी ग्रुप खडकवासला, हरिभक्त परायण निखिल सेठ कोरडे आणि प्रवीण सेठ दसवडकर यांचा संघर्ष योद्धा, या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला संघर्ष योद्धा बुलट आणि त्याच्याबरोबर पाहला शिवम डेरी फार्म दहीगाव यांचा पाखऱ्या, ते आजच्या मैदानातील जनतेच्या मनातला आणि हृदयातलं हिंद केसरी मैदानाचे 4था क्रमांकाचे मानकरी। आजच्या मैदानातील 3य क्रमांक संपादित केला तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी भैरवनाथ प्रसन्न बापूसाहेब भाडे वाघोली, रामदास सेठ शंकर पाटील, कुमारी आर्या मिलिंद सेठ पाटील भुंगा आणि चिमण्या, सुंदर अशी गाडी पाहिली बापूसाहेब भाडे वाघोली पुणे, त्याचबरोबर हबीब पठाण शाकीर पठाण तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा चिमण्या आणि कुमारी आर्या मिलिंद सेठ पाटील कोसगाव अंबरनाथ यांचा भुंगा, त्या आजच्या मैदानातील 3य क्रमांकाचे मानकरी। 2 गाड्यामध्ये सुंदर अशी लढत झाली आणि त्या 2 गाड्यामधल्या झालेल्या लढतीमध्ये पंचांनी व्हिडिओ शूटिंग, ड्रोनचं शूटिंग, सगळ्या शूटिंगचा या ठिकाणी मदत घेतली आणि निर्णय दिला। आजच्या मैदानातील जनतेच्या हृदयातलं आणि मनातलं हिंद केसरी मैदान पेडगावकरांचं मैदान आणि या मैदानातील 2य क्रमांक संपादित केला तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी खंडोबा प्रसन्न कार्तिकेय अजय जाधव कलेढोन, विठ्ठल नाना बुध यांचा तेजा आणि त्याच्यासोबत शरद रामभाऊ कडबागे यांचा दिवाण्या, ते आजच्या मैदानातील 2य क्रमांकाचे मानकरी आणि आजच्या मैदानातील सन 2025 जनतेच्या हृदयातलं
आणि जनतेच्या मनातलं मानाचं हिंद केसरी मैदान पेडगाव केसरी. आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांक संपादित केला. सेमीफायनल 5 मध्ये दोघात सामना झाला आणि दोघात सामना होऊन मोठं मन दाखवून आबा डोंगरेंनी मित्रांची गाडी फायनलला पळू दिली. त्या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पहिला नंबर आला. ती गाडी पळाली द्वारलीकरांचा हरण्या आणि शिरसवडीकरांचा रायफल आणि काळ भैरवनाथ प्रसन्न पांडेकर यांचा सोन्या आणि आबा डोंगरे वाईकरांचा नंद्या. ते आजच्या या मैदानातील हिंद केसरी पेडगावकरांच्या जनतेच्या हृदयातल्या मनातील एक नंबरचे मानकरी. आणि लक्षात घ्या, जनतेच्या हृदयात मनात आज खरोखर अधिराज्य गाजवलं असेल ते 74 वर्षाचे संघर्ष योद्धा आबा डोंगरे वाईकरांनी.